तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हिवाळा आला की सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा हे सगळं अंगाशी येतंच. पण तुम्हाला माहीत आहे का? रोज आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे थंडी थेट शरीरात जाते. आज मी सांगणार आहे हिवाळ्यातील अशा 20 वेगळ्या आणि नवीन आरोग्य टिप्स, ज्यांना ना औषध आहे ना खर्चिक आहे, पण आजीबाईंच्या अनुभवातून आलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटची टीप तर बहुतेक लोकांना माहीतच नसते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टीप क्रमांक 1. रात्री झोपण्यापूर्वी तळपायावर मोहरीचं तेल चोळा. हिवाळ्यात तळपाय थंड झाले की थंडी शरीरात पटकन पसरते. मोहरीचं तेल उष्ण गुणाचं असल्यामुळे तळपायावर चोळल्यास शरीरात उष्णता टिकून राहते. यामुळे नसांना आराम मिळतो, झोप लवकर लागते, वारंवार जाग येत नाही. ज्यांना रात्री थंडीने झोमणं, पाय घोटणं किंवा बेचैनी जाणवते, त्यांच्यासाठी हा उपाय खूप उपयोगी आहे. टीप क्रमांक 2. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा. हिवाळ्यात घसा दुखणे, कोरडेपणा, आवाज बसणे हे खूप कॉमन आहे. कोमट पाण्यात चिमूटभर मीठ घालून गुळण्या केल्याने घशात साचलेला कफ मोकळा होतो. मीठ जंतुनाशक असल्यामुळे घशातील जंतू नष्ट होतात आणि सर्दी खोकल्याची सुरुवात थांबवता येते. टीप क्रमांक 3. सकाळी उठल्यावर कान झाका. सकाळची थंडी थेट कानातून शरीरात जाते, त्यामुळे डोकेदुखी, कानदुखी, सर्दी लवकर होते. उठल्यावर लगेच कान झाकल्यास थंडीचा थेट झटका बसत नाही. विशेषतः वृद्ध लोकांनी आणि लहान मुलांनी ही सवय नक्की ठेवावी. टीप क्रमांक 4. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्या. हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्यामुळे पचनशक्ती मंदावते. कोमट पाणी प्यायल्यास पोटातील अग्नी सुधारतो, अन्न नीट पचतं आणि गॅस ॲसिडिटी कमी होते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं विशेष फायदेशीर आहे. टीप क्रमांक 5. टीप क्रमांक 5. अंघोळीनंतर ओले केस बांधू नका. हिवाळ्यात ओले केस बांधल्यास डोक्यात थंडी जाते. यामुळे सर्दी, मान आखडणं, डोकेदुखी किंवा सायनसचा त्रास वाढतो. केस पूर्ण वाळल्यानंतरच बांधावेत किंवा विंचरावेत. तुम्हाला अशी कोणती टीप आणखी माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. टीप क्रमांक 6. झोपताना पोट झाका. पोट थंड पडलं की जुलाब, गॅस, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. झोपताना पोटावर हलकी शाल किंवा पांघरून ठेवल्यास शरीराचं तापमान संतुलित राहतं आणि पचनसंस्था सुधारते. टीप क्रमांक 7. दररोज 5 ते 10 मिनिटं ऊन घ्या. हिवाळ्यात ऊन म्हणजे नैसर्गिक औषध आहे. डोक्यावर किंवा अंगावर ऊन पडल्याने व्हिटॅमिन डी मिळतो, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. सांधेदुखी, पाठदुखी आणि थकवा कमी होतो. टीप क्रमांक 8. रिकाम्या पोटी थंड पदार्थ टाळा. सकाळी उठल्यावर लगेच थंड पदार्थ खाल्ल्यास सर्दी आणि कफ वाढतो. त्यामुळे नाश्ता किंवा चहा आधी कोमट पाणी घ्या, मगच इतर पदार्थ खा. टीप क्रमांक 9. रात्री 2 लवंग चघळा. लवंग उष्ण गुणाचे असून कफ वितळवते. रात्री लवंग चघळल्याने घसा साफ राहतो, खोकला कमी होतो आणि श्वसन मार्ग मोकळा राहतो. टीप क्रमांक 10. झोपताना मान आणि कान झाका. मान उघडी राहिल्यास मानेची आकड, पाठदुखी किंवा मान आखडण्याचा त्रास होतो. झोपताना स्कार्फ किंवा शाल वापरल्यास हा त्रास टाळता येतो. टीप क्रमांक 11. तहान लागली नाही तरी पाणी प्या. हिवाळ्यात घाम कमी येतो म्हणून तहान लागत नाही, पण शरीराला पाण्याची गरज असतेच. कमी पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणं आणि थकवा वाढणं हा त्रास संभवतो. 12. संध्याकाळी पाय कोमट पाण्यात बुडवा. दिवसभराच्या थकव्यामुळे पाय सुजतात, दुखतात. कोमट पाण्यात पाय बुडवल्याने रक्ताभिसरण सुधारतं, थकवा निघून जातो आणि झोप शांत लागते. 13. घरात अनवाणी चालू नका. थंड फरशीवर चालल्याने थंडी थेट शरीरात जाते. त्यामुळे सर्दी, पाय दुखणं किंवा कंबरदुखी होऊ शकते. घरातही चपला वापरणं आवश्यक आहे. टीप क्रमांक 14. आठवड्यातून 2 वेळा तिळाचं तेल अंगाला लावा. तिळाचं तेल त्वचेला खोलवर पोषण देतं. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, खाज येते. ही समस्या यामुळे कमी होते. 15. दुपारी जास्त झोप टाळा. हिवाळ्यात जास्त झोप घेतल्याने कफ वाढतो, शरीर सुस्त राहतं. त्यामुळे रात्री झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते. 16. दुधात हळद घालून घ्या. हळद ही नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. दुधात हळद घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळतं. 17. फार थंड हवेत व्यायाम टाळा. थंडीमध्ये स्नायू अखडलेले असतात. अशा वेळी जोरदार व्यायाम केल्यास दुखापत होऊ शकते. थोडं ऊन असताना किंवा घरातच व्यायाम करा. 18. तोंड उघडून थंड हवा घेऊ नका. थंड हवा थेट घशात गेल्यास घसा दुखतो. नाकातून श्वास घेतल्यास हवा गरम होऊन आत जाते. 19. मातीच्या भांड्यात पाणी ठेवा. मातीचं भांडे पाण्याचं तापमान संतुलित ठेवतं. त्यामुळे पाणी ना जास्त थंड राहतं ना जास्त उष्ण. 20. 7 ते 8 तास झोप पूर्ण करा. हिवाळ्यात शरीर स्वतःला रिपेअर करतं.
पुरेशी झोप घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि आजार दूर होतात. आपण हिवाळ्यात आजारी पडतो कारण थंडी नाही तर स्वतःकडे दुर्लक्ष करतो म्हणून. औषध घेण्यापेक्षा वेळीच काळजी घेतली तर शरीर आपोआप सावरतं. आज सांगितलेल्या टिप्सपैकी किमान 2 टिप्स तरी रोजच्या आयुष्यात अंमलात आणा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. कारण काळजी शेअर केली तरच वाढते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.